नमस्कार मित्रांनो, मी गणेश वणकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर आगामी 2026 मधील कृषी विभागाच्या भरतीसाठी म्हणजेच कृषी सेवक असेल, ग्रामसेवक असेल, कृषी अधिकारी असतील, जिल्हा परिषद मार्फत कृषीच्या जाहिराती असतील, त्यासोबत इतर सर्व कृषी विभागाच्या परीक्षेसाठी आपण सर्वात मोठी घोषणा करतो आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम अशा पद्धतीचा उपक्रम आपण सुरू करत आहोत. आणि हा उपक्रम तुमच्या आगामी येणाऱ्या कृषी विभागाच्या भरतीसाठी कशा पद्धतीने उपयुक्त असणार आहे त्या सर्व काही गोष्टी आपण जे आहे तर ते पाहणार आहोत मित्रांनो. आणि याच्यासाठीच आपण लॉन्च केलेले मित्रांनो जिल्हा दर्शन सिरीज. या जिल्हा दर्शन सिरीज मध्ये 36 जिल्ह्यांवर 36 सेशन आपण सुरू केलेले आहेत. बघा, खूप सारे प्रश्न जे आहेत तर ते जिल्ह्यांवर येतात. स्पेसिफिकली समजा मुंबई जिल्हा, पुणे जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, तर अशा या जिल्ह्यांवर येणारे जे काही भौगोलिक प्रश्न असतील, जे काही राजकीय प्रश्न असतील, जे काही प्रशासकीय प्रश्न असतील, तर ते सगळेच्या सगळे प्रश्न तुमचे कव्हर व्हावेत, एक्झाम मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळावेत, याच्यासाठीच आपण ही सिरीज जी आहे तर ती सुरू करत आहोत. आणि ही सिरीज लाईव्ह स्वरूपात असणार आहे मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. कोणत्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो? इग्नाइट एमपीएससी सरळ सेवा नावाचं आपलं सर्वात मोठं महाराष्ट्रातील 11.8 लाख एवढं सबस्क्रायबर बेस असलेलं आपलं हे चॅनल आहे. इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढच्या सोमवारपासून तुम्हाला नितीन सर जे आहेत तर ते 9 वाजता, रात्री 9 वाजता, कधी रात्री 9 वाजता तुम्हाला हे सेशन सोमवारपासून लाईव्ह स्वरूपात युट्यूबला पाहायला मिळणार आहे. नंतर ते काढून घेतलं जाणार आहे मित्रांनो लाईव्ह स्वरूपानंतर. म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी लाईव्ह स्वरूपात हे सेशन अटेंड करायचंय. नंतर हे तुम्हाला मे बी बॅच मध्ये विथ प्राइस पे करून मे बी तुम्हाला घ्यावं लागू शकतो. म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी लाईव्ह स्वरूपात हे सेशन जे आहे तर ते बघा मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो फायदा होणार आहे. सर्व जिल्हे आपण जे आहेत तर त्या या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. रोज रात्री 9 वाजता तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.